नमस्कार मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी आणि आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे मित्रांनो. त्याकरिता तुम्ही जर मखर करत असाल गणपती बाप्पांसाठी तर आज मी तुम्हाला दाखवतो की एकदम भारी प्रकारे आणि कमी खर्चामध्ये मखर कसे तयार करायचे आणि वर्षानुवर्षे ते मखर तुम्हाला यूज करता येणार. परत हे आहेत आपल्याकडे पाण्याच्या नळ्या, छोट्या अर्धा इंचाच्या पाईप आहेत. मी 2 पाईप आणले होते आणि ते कट केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला तुमचं मखर. आता माझं मखर 2 बाय 2चा हिशोबाचा आहे. त्याकरता मी 2 पाईप आणले होते 10 फुटाचे, 20 फूट, आणि टी आणायची आहे. तर बघू शकता तुम्ही, टी मी आणलेले आहे, ते बघू शकता. या असल्या प्रकारच्या ह्या टी आणायच्या आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये पाईप अशा प्रकारे कट करायचे आडवे उभे. आता हे जे पाईप आहे ते उभे हाईटला थोडे तुम्ही जास्त पण ठेवू शकता मित्रांनो, तुमच्या टेबलच्या याच्या हिशोबाने. माझ्या टेबलच्या हिशोबाने मी केलं आहे. आता ही हाईटला मी 2 फुटाचं ठेवलं आहे वरती, आणि मी थोडं टेबल लहान असल्यामुळं करून दिला तर मी लांबीला थोडं जास्त आहे. मी बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हे याच्यामध्ये हे असं घालून घ्यायचं मित्रांनो. 2 टी हे याच्यामध्ये एक करून या अशा प्रकारे, आणि तुम्ही वर्षानुवर्षे यूज करू शकता मित्रांनो. याच्यामध्ये आज तुम्हाला काही नुसते पडदे वगैरे नवीन बदलायची गरज आहे. तुमचा जो मखर आहे तो बदलायची तुम्हाला काही गरज नाही, आणि सगळं काढून ठेवून पण द्यायचं मित्रांनो. एकदम इझी आहे, ते बघू शकता. अगोदर 2 प्रकारचे दोन्ही लावून घेणे. हे बघा, हे पण असं लावून घ्यायचं. हे असे लावून घेतले. आता आपलं जे मखर आहे हे स्क्वेअरमध्ये डब्बा टाईप आहे, ते बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही कमानीवानी देखील करू शकता. ते पण मी तुम्हाला दाखवून कसं बनवायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. तर हे बघू शकता मित्रांनो, ही आपली खालची फ्रेम तयार झालेली. अशा प्रकारे तुम्ही खालची फ्रेम तयार करायची. आता आपली खालची फ्रेम तयार झालेली आहे. आता आपण यात लगत आपण वरची फ्रेमसुद्धा तयार करून घेऊ. हे बघू शकता तुम्ही. आता हे आपले वरच्या फ्रेम आहे की वरची फ्रेमसुद्धा आपण तयार करून घेऊ. ही आपली वरची फ्रेम सिम्पली जशी पहिली केली तशी दुसरी पण आहे मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही फ्रेम आहे. ही आपली आता वरची फ्रेम तयार होती मित्रांनो. आणि थोडे तुम्ही वाकवलं पाईपाला जरी हे केलं तरी मोडणार नाही. चांगल्या भारी क्वालिटीचे पाईप घेऊन यायचे मित्रांनो, कारण की तुम्हाला ते वर्षानुवर्षे टिकलं पण पाहिजे. मग हे बघू शकता तुम्ही, जास्त काही कॉस्टली नाही आहे, स्वस्तात मस्त, आणि मस्त आहे. तुम्ही कोणतं पण डेकोरेशन करा मित्रांनो. खूपच भारी आयडिया आहे मित्रांनो. तुम्हाला नक्कीच आवडेल असलं हे मकर बनवायला. त्यावेळेस जरी नाही झालं तुमचं बनवायचं तर त्यावेळेस तुम्ही हे मकर असं बनवू शकता. हे बघू शकता आपली आता दुसरी फ्रेमसुद्धा तयार झालेली आहे. आता ही फ्रेम अशी आपल्याला लावायची आहे. या दोन्ही फ्रेम आपल्या तयार झालेल्या मित्रांनो. तुम्ही खालून वरून दोन्ही करून पण या तयार करू शकता मित्रांनो. कोणती पण यूज करू शकता तुम्ही असल्या प्रकारे. आता बघू शकता तुम्ही, हे जे आपले 4 पाईप आहेत हे आता एक अशा प्रकारे याच्यामध्ये एक पाईप असा लावून घेणे एका टीमध्ये. हे बघू शकता तुम्ही, हे असल्या प्रकारे लावून घेणे. हे बघू शकता मित्रांनो, तयार झालेलं आहे बऱ्यापैकी आपलं. म्हणजे मग आता हे आपला वरचा टप्पा आहे. आता हे वरचं तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचं मित्रांनो. ते एकदम माप ॲक्युरेट घेतलं की मित्रांनो एकदम ओके येतं. ते बघू शकता तुम्ही, आपलं मखर गणपती बाप्पांचं घर म्हणजे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता. चारी बाजूने ठोकून पॅक करून घ्यायचं मित्रांनो, हे म्हणजे जेणेकरून ढिल्लं होणार नाही. हे असल्या प्रकारे. तर मित्रांनो हे बघा, एकदम चांगल्या प्रकारे मखर तयार झालेलं आहे आपलं 2 बाय 2चं. हे बघू शकता तुम्ही. आता डेकोरेशनला सुरुवात करू आपण, आणि पुढचं सगळं तुम्हाला काही दाखवू कसं करतोय ते आपण. तर अशा प्रकारे आपलं गणपतीचं मखर मित्रांनो तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो. पाईपामधून तयार केलेलं बघू शकता. त्याच्यामध्ये आपण लाईटिंग वगैरे लावलेली बघू शकता. टेबलवरती हे मंडप हे बघू शकता तुम्ही. ते बघा, लाईटसुद्धा लावलेलं आहे. ग्रीन मॅट पाठीमागून ऑलरेडीच आहे आपलं लावलेलं, त्यामुळे एकदम छान प्रकारे असे झालेले बघू शकता तुम्ही. 2 बाय 2चं मखर मित्रांनो आहे, आणि तुम्ही दरवर्षी हे मखर यूज करू शकता. बघा मित्रांनो, असला लुक येतो या मखरचा बघू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला जर हे मखर चांगलं वाटलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला येऊ द्या मित्रांनो. धन्यवाद. हे बघू शकता तुम्ही. राणा भाऊ या कसं वाटलं मखर? एकदम भारी जमलं. हां, एकदम भारी. धन्यवाद मित्रांनो.